साहेब मागच्या वेळी 22 जागा लढवण्यात आल्या होत्या, त्यातल्या 18 जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी आत्ता तुम्ही 15 जागा लढताय. या 15 जागांचा विचार होत असताना ज्या जागा तुमच्याकडे शेवटच्या टप्प्यात तुम्ही ठाणे असेल किंवा नाशिक असेल ठेवल्या, त्यावेळेला प्रचंड मोठी घासाघीस होताना दिसत होती आणि असं म्हटलं जात होतं विरोधकांकडून की एकनाथ शिंदेंना सन्मानजनक वागणूक दिली जाणार नाही. पण प्रत्यक्षात तुम्हाला जी वागणूक मिळाली किंवा तुम्ही जे मतदारसंघ राखले याच्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? मी समाधानी आहे. महायुती समन्वयाने काम करते. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि जे मतदारसंघ आम्हाला पाहिजे होते ते मतदारसंघ युतीमध्ये मिळालेले आहेत. ठीक आहे, थोडं मागे पुढे होतं हे, परंतु कुठलाही महाविकास आघाडीसारखा संघर्ष ते गळ्यात गळे घालतात आणि पायात पाय घालतात, तंगड्यात तंगड्या घालून पडतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. ते एकाच मतदारसंघात 2-2 उमेदवार त्यांचे उभे असतात महाविकास आघाडीचे, तसं आमच्याकडे नाही. आमच्याकडे सगळं आम्ही समन्वयाने एक दुसऱ्याला विश्वासात घेऊन आम्ही सर्वच्या सर्व 48 मतदारसंघात मी असेल, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आमचे सर्व पदाधिकारी आहेत ते फिरतात, काम करतात. मोदीजी सभा घेतात, तेही यांना पोटदुखी. मोदीजी आले रे आले की घाबरतात. मोदीजी का येतात? मोदीजी तर तुमचा कार्यक्रम करायलाच येतात. तुमचा करेक्ट कार्यक्रम करूनच ते थांबणार.